सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्य सरकारने दिलेली आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज मोठी बातमी दिली आहे. बघा, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बघा मंत्रिमंडळाच्या शेतकरी मित्र बघा बैठकीमध्ये आता शेतकरी बांधवांना बघा कॅबिनेट बैठक पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी आता हिरवं कॅन्डल मिळालं आहे. म्हणजेच की बघा शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजेच की आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी बघा आतुरतेने वाट पाहत होते की आता पीक विमा कधीपर्यंत मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात आता बघा पीक विमा आला नव्हता. तर मग शेतकरी बांधव बघा आता पहिला टप्पा वितरित होऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे. म्हणजे की बघा 2 महिने पूर्ण सुद्धा झालेले आहे. आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात शेतकरी मित्रांनो बघा आता दुसरा टप्पा कधीपर्यंत मिळणार यांची शेतकऱ्याला चिंता वाटत होती. शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधव आतुरतेने आता दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत होते. आज या ठिकाणी शेतकरी बांधवांना बघा पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी मित्रांनो बघा अतिशय मोठा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे. कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव हे पीक विम्याची वाट पाहिलेले होते, परंतु त्यांना कसलीच प्रकारे निधी मिळाली नव्हती. तर मग शेतकरी बांधवांनो आता तुमची आता बघा प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली असून सरकारने आज महत्त्वाचा निर्णय हाती घेतलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पात्र जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण लगेच पात्र जिल्हे व पात्र शेतकऱ्याची यादी या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत बघत चला. आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी किंवा रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी न्यूजमध्ये आत्ताच सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा या निर्णयानंतर आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात वितरित करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गेल्या 2 महिन्यापासून बघा कधीपर्यंत येईल असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये होता. म्हणजेच की अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाही. शेतकरी बघा प्रतीक्षित होते. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा आलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग सतत व्यक्त करत होते. बघा त्यामुळे आता पीक विम्याचा प्रश्न विलंबित असतात. दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या सर्व शेतकऱ्यांची माहितीची आहे. सोशल मीडियावर देखील व्हिडिओ आलेला आहे की बघा दत्तात्रय मामा भरणे साहेबांनी गाडी बघा शेतकरी मित्रांनो बघा साहेबाची गाडी अडवता आली होती. बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांचे स्पष्टपणे विचारले की आमचे नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार, तेव्हा स्वतः त्यांनी सांगितलं आम्ही पीक विमा पण आतापर्यंत मिळणार नाही. ते मग शेतकरी बांधवांना बघा कृषी मंत्र्यांनी देखील मोठी माहिती दिली आहे. आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कधी हस्तांतरित होत आहे. बघा जो काही आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्र्यांनी तात्कालीन स्पष्टपणे बघा विधान केले आहे की आज दुपारी शेतकरी बांधवांनो 3 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे शेतकऱ्याच्या बँक खात्यात वितरित करण्यात येत आहे. हे प्रचंड मोठी बातमी आज सरकारने दिली आहे. बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अफवा पसरत होत्या. अशा अफवा आल्या होत्या की बघा पीक विमा आज येणार, परंतु पीक विमा आलेला नव्हता. शेतकरी बांधवांनो पीक विमा उद्या येणार, परवा येणार अशा बातम्या सुटल्या होत्या. पण तुम्ही आपली बघा आता न्यूज या ठिकाणी चॅनलला आलेली आहे. सर्वात मोठी ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यूज दिलेली आहे. आता शब्दात म्हणजेच की बघा शेतकऱ्यांना आता कोणतीही कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आता 2026 सुद्धा लागलेलं आहे. आता कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे. आता शेतकरी बांधवांना बघा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्याला कर्जमाफ सुद्धा शेतकऱ्याला आता मिळणार आहे. बघा त्याचबरोबर बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप व्हावा यासाठी 3,700 कोटी रुपयाची बघा आदेश म्हणजेच की बघा चेक सुद्धा बँकेनं आज दिल्याला स्पष्ट झालेला आहे. बघा तुमचा फक्त 18 जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज दुपारी 3 वाजेनंतर 100% पीक विमा आता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो आता ते जिल्हे कोणते आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता शेतकरी मित्र बघा 2022 पासून ते 2024 या वर्षी
पीक विमा मिळाला नव्हता, या 3 वर्षाचं नुकसान झालं होतं आणि त्यांना पीक विमा भरला होता. त्यांना 3 वर्षाचा पीक विमा शेतकरी बांधवांना आता एकत्रितपणे मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे? आता बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. बघा यामध्ये कापूस पिकाला बघा शेतकरी बांधवांनो, आता कापूस पिकाला पण निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे बघा 22 ते 2024 बघा या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विमा आता मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, त्या पाठीमागे बघा शेतकरी बांधवांना सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा या पिकाचे देखील समावेश आता झालेला आहे. फक्त एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो, आपण लगेच या ठिकाणी पाहून घेणार आहोत. बघा पात्र जिल्हे तसेच पात्र शेतकरी ज्या यादीत नाव असेल तर त्यांना बघा किती हेक्टरी पीक विमा मिळणार हे देखील आपण समोर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो बघा, आता 20 प्रकारच्या पिके आहे त्यांना पीक विमा आता मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, कोणकोणते पीक आहे त्यांना आता हे मंजुरी मिळाली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, अशी महत्त्वाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा ते कोणते 18 जिल्हे आहे, फक्त त्या 18 जिल्ह्यातच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपण जिल्ह्याचे नाव बघून घेऊया. सर्वप्रथम बघा, लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश शेतकरी बांधवांनो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती म्हणजे शेतकरी मित्र बघा, आणखीन महत्त्वाची शेतकरी बांधव तसेच चंद्रपूर, पालघर या जिल्ह्याचा समावेश देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला बघा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्याचे वितरण केले जाणार आहे. त्याचमुळे शेतकरी मित्रांनो बघा, आत्ताची सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी आहे. आता शेतकरी मित्र बघा, आपण तुम्हाला जिल्हे सुद्धा सांगितले आहे, तर त्या जिल्ह्यात आज डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही बघा व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.